मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून सोशल मीडिया, टीव्हीवर सध्या गाजत असलं प्रकरण म्हणजे जो काही भोंदूगिरी करणारा जो माणूस आहे, विकृत माणूस म्हणावा लागेल याला. जो कॅप्टन खरात आहे, तर या कॅप्टन खरातने जो काही विकृतीचा कळस केला आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या स्त्रियांना या समाजामध्ये देवीचं रूप मानलं जातं, त्या स्त्रियांविषयी खूप घाणेरडं गलिच्छ काम या विकृतांनी केलं आहे. यामुळे आपल्या महाराष्ट्राला कुठेतरी सभ्यतेला, संस्कृतीला तडे गेले आहेत. तर मित्रांनो, फक्त या विकृत माणसाला दोष देऊन चालणार नाही, तर आपले जे काही समाजातसुद्धा जे भोंदूगिरीला फसलेल्या आहारी गेलेली मानसिकता आहे, ती पण कुठेतरी जबाबदार म्हणावी लागेल. किती लोक कोणत्या लोकांवर किती विश्वास ठेवावा आणि किती आहारी जावं याला पण काही लिमिट आहे. अशा नराधमांना शिक्षा व्हावीच. मात्र या नराधमाच्या आहारी जाऊन आपले पैसे, धन, दौलत त्याचप्रमाणे आपलं सर्वस्व देणं हे सुद्धा चुकीचं आहे. अशा नराधमाची शिक्षा तर कठोर कठोर शिक्षा व्हायलाच हवी आणि ज्यांच्यावर याने अन्याय अत्याचार केला आहे, तर त्यांनाही कुठेतरी न्याय मिळावा ही शासनाकडे विनंती आहे. मित्रांनो, आपली महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृती खूप मोठी आहे. आपल्याला खूप प्रगल्भ असा संतांचा परंपरा, इतिहास लाभलेला आहे. अशा या संत परंपरेला कुठेतरी काळिमा फासवण्याचं काम या विकृत माणसाने केलं आहे. बदनाम करण्याचं काम केलं आहे मित्रांनो. आपल्या संत परंपरेची शिकवण काय आहे? समाज सुधारावा, समाजात विकास व्हावा, समाजाची वैचारिक दृष्टी चांगली व्हावी, समाज प्रगल्भ व्हावा, यासाठी आपल्या संतांनी झटले आहेत, प्रयत्न केले आहेत. त्यांनी खूप त्यासाठी त्रासही सहन केला आहे. पण या महाराष्ट्रामध्ये अशा विकृत नराधमांनी जी बदनामी केली आहे, समाजात खूप अशी हिंदू संस्कृतीचा खूप असा तोटा आणि नुकसान या माणसाने केलं आहे. अशा माणसांना अजिबात थारा देता कामा नये. कठोरातली कठोर शिक्षा करावी मित्रांनो, ही शासनाकडे विनंती आहे मित्रांनो. अशा माणसामुळे नक्कीच आपला हिंदू धर्म बदनाम होत आहे. आपल्या हिंदू धर्माची बदनामी